हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया सनई चौघडे ही 16 मार्च 2026पासून नवीन झी मराठीवर सुरू झालेली एक नवीन मालिका आहे, जी आपल्या 4 मुलींच्या लग्नासाठी धडपडणाऱ्या आईची कथा सांगते. या मालिकेत लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या मुली आणि त्यांच्या भविष्याची चिंता करणाऱ्या आईची भावनिक प्रवास दाखवला आहे. चला तर मग मंडळी, बघूया सनई चौघडे मालिकेचे मुख्य वैशिष्ट्ये. ही कथा एका अशा आईवर आधारित आहे जिच्यावर आपल्या 4 मुलींच्या लग्नाची मोठी जबाबदारी असते. ही मालिका कौटुंबिक नातेसंबंध आणि लग्नाशी संबंधित अपेक्षांवर आधारित आहे. चला तर मग मंडळी, आता आपण या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यूज ऐकूयात. मालिका आवडल्यास या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता मालिकेत एंट्री दाखवली मेघना एरंडे म्हणजे 4 मुलींच्या आईची पमाची. पमा स्वामींजवळ प्रार्थना करत असते की स्वामी, माझ्याकडे सगळं सुख तुम्ही भरभरून दिलं आहे, पण माझ्या 4 मुलींची लग्नाची चिंता मला सारखी सतवत असते. फक्त स्वामी, माझ्याकडे एवढं मागणं आहे की माझ्या 4ही मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न होऊ दे आणि त्या सुखात नांदू दे. आणि स्वामी, माझी दुसरी मुलगी आहे ना शर्वरी, ती जरा डोक्यावर पडली आहे, तिला जरा अक्कल येऊ द्यात. पमा थोडी विसरभोळीच असते, तेव्हा ती बोलते की स्वामी, माझ्या विसरण्याचं काहीतरी करा हं. आता एंट्री होते शर्वरी ही एकदम संस्कारी आणि एकदम शांत सालस मुलगी दाखवली आहे. ती देवपूजा करत असते, तेव्हा तिचे बाबा येतात. तेव्हा तिचे बाबा तिला सांगतात की माझा डबा आण. तेव्हा ती बोलते की हो बाबा, आणते. पमाचं कुटुंब अतिशय गरीब असतं, तिची मेस असते, पण तिचं कुटुंब एकदम गुण्यागोविंदाने 4 मुलींसोबत हसत खेळत राहत असतं. आता एंट्री होते जय खानोलकरची एंट्रीमध्येच त्याला बेस्ट द वर्ल्ड इनोव्हेटर्सचं अवॉर्ड मिळतं. जय त्याचं स्पीच देतो आणि जायला लागतो, तेवढ्या तिथे एक पत्रकार बोलते की सर, एक प्रश्न विचारू का? तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की प्रत्येक आयुष्यात स्त्रीचं एवढं काही तितकंसं महत्त्व नसतं, पण सर, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच. व्हॉट्स युअर स्टोरी सर? तेव्हा यश बोलतो की प्रत्येक पुरुषाच्या यशस्वी मागे एक स्त्री असायला हवी, असं काही जरूर नसतं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री वगैरे असते, हे सगळं खोटं आहे. इनफॅक्ट जर स्त्री आयुष्यात असेल तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. माझा सक्सेसचा मंत्र वेगळा आहे. मी नाही तर कोण? आत्ता नाही तर मग कधी? हे 2 प्रश्न मी रोज स्वतःला विचारतो आणि हाच माझा सक्सेसचा मंत्र आहे. माझ्या यशामागे कुठलीही स्त्री नव्हती आणि कधीही नसेल. असेल तो फक्त मी. आणि तो थँक्यू बोलून चालला जातो. आता इकडे पमाचा नवरा कामावर जायला निघतो, तेव्हा पमा सांगते की बँकेत जाऊन या ना. त्यांच्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे बिल्डिंग झालेल्या असतात आणि त्यांच्या घरावरही तेच वेळ आलेली असते. बिल्डर मागे लागलेला असतो की हे घर वाढून तिथे बिल्डिंग बांधायची. तेव्हा पमा तिच्या नवऱ्याला सांगत असते की जा ना, मुदत वाढून मिळते की बघा ना, एकच छप्पर आहे आपल्या डोक्यावर आणि आपल्याला 4 मुलींची लग्न करायची म्हणून. तेव्हा पमाचा नवरा तिला आश्वासन देतो की हो जाऊन येतो. तेव्हा पमाचा नवरा तिला सांगतो की सांग ना, मी जग्गूपेक्षा कसं काय जास्त भारी आहे गं? जग्गू म्हणजे पमाला जॅकी श्रॉफ खूप आवडतो. तेव्हा पमा बोलते की जॅकी श्रॉफपेक्षाही माझा नवरा खूप भारी आणि हिरो आहे. तेव्हा तो तिला विचारतो की सांग ना, मी कसा भारी आहे? तेव्हा पमा त्याला एक्सप्लेन करून सांगते की जो दुसऱ्यांचा विचार करतो ना, तो खूप भारी असतो. त्याला तर काय 2च मुलं आहेत हो, पण तुम्हाला 4 मुली आहे. ते तर पैसेवालेत, पण तुमच्यामध्ये हे सगळं करण्याची दानत आहे. इकडे प्रमिलाला म्हणजे पमाला फोन येत असतात की आमची ऑर्डर अजूनपर्यंत आली नाही. तेव्हा पमा सांगत असते की अहो, माझी शर्वरी निघाली आहे, एकदम मेट्रोपेक्षा स्पीडने येईल माझी शर्वरी ऑर्डर घेऊन. आलीच बघा तुम्ही. इकडे शर्वरी ऑर्डर घेऊन जात असते, पण तिची जी स्कूटी असते ना, तिला ती बेबो म्हणते. बेबो खूप हळूहळू चालत असते. तेव्हा ती बोलते, बेबो अगं चाल ना हळूहळू, चाल ना फास्ट, अशी का करते, हळूहळू का चालते म्हणून. इकडे जय आणि त्याचा पी ए म्हणजे निमिष कुलकर्णी दाखवला आहे. त्याचा पी ए आणि जय हे ऑफिसला जात असतात. तेव्हा त्याचा पी ए हा जयशी तुडकी मुडकी इंग्लिश बोलत असतो. तेव्हा जय त्याला सांगतो की हे जर इंग्रजांनी ऐकलं असतं ना, तर लवकर पळून गेले असते आणि आपला देश लवकर स्वतंत्र झाला असता. तेव्हा पी ए बोलतो की थँक्यू सर, सॉरी सर.
तेव्हा जय बोलतो की इंग्लिश बोलावं असं काही हट्ट नाही, मला मराठी लिहिताही येतं आणि चांगलं वाचताही येतं. माझ्या ऑफिसमधल्या लोकांनी मराठी बोलावं, त्यांच्या भाषेत बोलावं असं माझा अट्टाहास आहे. फक्त कोणत्याही भाषेत बोलावं पण काम वेळेत पूर्ण करावं, बस एवढंच माझं म्हणणं आहे. तेव्हा जय बोलतो की मराठी येतं ना, मग मराठीत बोल ना, कुठलीही भाषा येत नसेल तर तो बोलण्याचा अट्टहास का? तेव्हा पी ए बोलतो की नाही सर, ते कसं आहे ना, तुम्ही बॉस आहात ना आणि मार्च एंड जवळ आला आहे म्हणून म्हटलं की प्रमोशन मिळेल तर वाटलं थोडं इम्प्रेशन पडावं. तेव्हा जय बोलतो की इंग्लिश नाही बोलला की जास्त इम्प्रेस होईल ना मी मराठीत बोलल्यावर. तेव्हा तो बोलतो की सांगू का सर मराठीत? तेव्हा जय बोलतो की नाही नको, कळलं आहे मला आता. जय गाडीतनं जात असतो तेव्हा रस्त्यात खूप ट्रॅफिक असते. तेव्हा एक मुलगा गाडी अडवत असतो, थांबा थांबा म्हणत असतो. तेव्हा जय बोलतो की थांबवा गाडी आणि कुठे जायचं असेल रस्त्यात असेल तर सोडूया आपण. तेव्हा त्यांचा पी ए बोलतो की सर किती चांगला स्वभाव आहे तुमचा. तेव्हा जय बोलतो की काही एवढं चांगलं बोलायची काही गरज नाही, प्रमोशन होणार आहे आणि आपण जातोच तर त्याला रस्त्यात सोडू ना. तेव्हा गाडी ते थांबवतात. तेव्हा तो मुलगा बोलतो की सर तेव्हा तो एका मुलीला आवाज देतो आणि बोलतो की सर मला पटकन या कोर्टपर्यंत सोडणार की आम्हाला पळून जाऊन लग्न करायचं आहे आणि आम्हाला इथे गर्दीमुळे आम्हाला कोर्टात लवकर जायचं आहे. तेव्हा जय ऐकतो आणि लगेच बोलतो की काय वॉट, आणि तो लगेच ड्रायव्हरला बोलतो की गाडी काढा आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा त्याचा पी ए बोलतो की सर तुम्हाला एक विचारू का, तुम्हाला बायकांचं नाव काढल्यावर एवढा का राग येतो? तेव्हा जय बोलतो तुला नोकरी हवी की या प्रश्नाचं उत्तर? तेव्हा त्याचा पी ए बोलतो की असू द्या सर, बायकांना एखाद्याला बायकांचा राग असूच शकतो ना, असू द्या सर. इकडे जयची गाडी वनवेच्या मार्गाने निघते ट्रॅफिक असल्यामुळे आणि शर्वरी तिकडनंच येते. शर्वरी येत असताना दोघांची जोरात टक्कर होते. शर्वरीचं सगळं सामान, जे काही तिचं मेसचा जो डब्बा असतो तो सगळा कानी होतो. तेव्हा शर्वरी सरळ गाडीसमोर उभी राहते. तेव्हा जयचा पी ए खाली येतो आणि तो तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तेव्हा शर्वरी ऐकत नसते. तेव्हा शर्वरी बोलते की कोण आहे तुझा मालक, त्याला गाडीतनं बाहेर काढ. तेव्हा जयचा पी ए सांगतो की माझ्या मालकांना सरांना बायकांशी बोलायला आवडत नाही. तेव्हा ती बोलते कोण आहे त्याला बाहेर काढ, मी माणसासारखं बोलते त्याच्याशी. तेव्हा जय बाहेर येतो. तेव्हा सगळ्या बायका बोलतात की पोरीला लागलं आहे डोक्याला. तेव्हा शर्वरी डोक्याला हात लावते, रक्त बघते तर बेशुद्ध पडते. तेव्हा सगळ्या बायका बोलतात की आता तुझ्या तिला दवाखान्यात घे, हे मोठे लोक असे असतात तसे असतात बोलत असतात. तेव्हा जय दवाखान्यात घेऊन जायला ऐकत नसतो. जयचा पी ए त्याला समजावून सांगतो की सर हे लोक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकतील, हे सगळं व्हायरल होईल, त्यामुळे जय कसा तयार होतो आणि शर्वरीला ते दवाखान्यात घेऊन जातात. गाडीत बसलेली असताना शर्वरी मुद्दामच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत असते. जय कसा तरी तिला बाजूला करत असतो आणि खांद्यावर तो त्याचा टॅब ठेवून मध्ये डिस्टन्स क्रिएट करत असतो. शर्वरीला दवाखान्यात घेऊन जातात. तेव्हा जयला फोन येतो, ऑफिसचं अर्जंट काम असतो. तेव्हा जय पी एला सांगतो की चल. तेव्हा त्याचा पी ए सांगतो की अहो आपला ड्रायव्हर बेबोला घेऊन गेला आहे म्हणून रिपेअर करायला. बेबो ही शर्वरीची स्कूटी असते. तेव्हा जय बोलतो की मी गाडी चालवतो, चल आता. तेव्हा ते दोघं तिथून चालले जातात आणि आता इथेच आजचा एपिसोड संपतो.